नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण चाललेलो आहोत आता माळ्यावरती. बरेच दिवस झाले तुम्हाला वरती माळा बघायला मिळाला नाही. आणि थांबा, हा बघा हा असा काय करतो का माहिती का, टायगर असं पाठीमागून येतो माझ्या. हा बघा दिसतोय तुम्हाला. आणि मागे येऊन ना चपलीव पाहिजे तो, म्हणजे मी पुढं तोंड फुटलंच पाहिजे माझं तोंड. हां चल हो पुढं, सगळ्यांच्या आधी यालाच जायची उत्सुकता. चल जा एकटाच, मी नाही येत. जाऊ दे, मी जाते. जाऊ का? जाऊ, मी जाते ना. तू जा एकटाच. हा तू एकटाच जा, मी नाही येत. येऊ मी येऊ नाही येत. चला मी चालली, बाय बाय. जाऊ. चला 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 चला. दादा कुठे आहे? खाली बघ, खड्डा आहे तिथं, जाशील खड्ड्यात. चला चला तिकडं. मित्रांनो हे बघा, इथून पायऱ्यांचे जे आपले लोखंड होते ना ते कापलेत. तर इथून थोडंसं अजून काय करतील ते, म्हणजे लाद्या वगैरे टाकणार आहेत. आणि अजून इथे बॅरिकेड लावतील. काय अजून काम आहे, झाल्यावरच दाखवेल. तर हे वेल्डरनी बघा कसं करून ठेवलं इथं. हे असं सोडून गेलं आहे, काय बोलायचं. आणि यांचं बघा अजून घराचा तपास नाही, तर यांच्या इथं पतंगी चालू झाल्यात पोरांच्या. वा वा रे वा वा रे बोरुंडा. हां विमान आला बघ तिथून. बघा विमान आला आपलं, दिसतंय तुम्हाला? तो बघा चाललाय. आणि आता सूर्यास्त व्हायची वेळ आली, तर सूर्य बघा, मला हा सीन खूप आवडतोय इथला. एकच नंबर, सूर्य काय भारी दिसतोय बघा. बाबल्या कुठे गेला आता? बाबल्या आता सगळ्या रूममध्ये फिरत असला. बाबल्या, ए माझा मोबाईल आहे इथे, लक्ष ठेवा. चला सगळ्या रूमांमध्ये फिरायला चला. कुठून कुठून? हा ठेवलाय मीच, राहू दे, येते परत. वरती काम बाकी आहे, तर सध्याला काय केलं त्यांना खालीच सांगितलं, मला खालचेच रूम क्लिअर करा. कारण आपले राजस्थानी आलेले जे टाईल्स वगैरे लावतात ते, तर त्यांना सांगितलेलं, म्हणजे त्यांनी सांगितलं आम्हाला 3-4 दिवसात आमचं तिकडचं काम क्लिअर होईल, मग आम्ही इथे येतो. मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही खालचे सगळं प्लास्टरच आजपासून चालू केलं. सर्व मिस्त्र्यांना खाली सांगितलं आहे की तुम्ही खालचेच रूम क्लिअर करा, म्हणजे कसं मग खालचं क्लिअर झाल्याच्या नंतर मग ते राजस्थानी आले की त्यांना खाली टाईल्स लावायला मोकळे. मग ह्या लोकांना वरचं चालू रिकामीच आहे. मग अर्धे वर अर्धे खाली, धड एका ठिकाणाचं काम होत नाही. मग अशी आयडिया केली. आणि आज बघा दसम आलेले, दसमने सगळे अँगल क्लिअर केलेले आहेत. आणि इथं लाद्या पण आलेल्या आहेत. तर आता लाद्या याच्यावरती टाकल्या की मग स्लॅब पडणार, मग पूर्ण बंद होणार, असं पॅक होणार. काही लोक कसं म्हणजे पत्रे टाकतात, तर आम्ही पत्रे नाही टाकणार आहे. आम्ही ह्या लाद्या टाकून वर कोबा करून त्यावरती पुन्हा लाद्या लावून असं मोठं असं हे करणार आहे, टॅरेस खोलणार आहे. तर बरेच जण मला बोलतात असं कसं टॅरेस असतो का? असा टॅरेस नसतो. तर आमच्या इथे असाच टॅरेस असतो. प्रत्येकाच्या राहणीमान, प्रत्येकाची घर बांधण्याची पद्धत. आणि हो इथं पण होऊ शकतं तसं. RCCमध्ये टॅरेस होतो, पण आम्ही RCCमध्ये पूर्ण घर बांधकाम केलं नाही. आम्ही फक्त फाउंडेशन RCCमध्ये केलेलं आहे बस. बाकी आमचं घर आहे ना ते लोखंडावर आम्ही उभं केलेलं आहे बघा. मध्ये असे लोखंड देऊन सपोर्टला उभे केलेले आहेत. RCCमध्ये आमचा एवढा बजेट नव्हता घर बांधायचा, म्हणून आम्ही काय केलं, लोखंडामध्ये बांधकाम केलं. आणि वेळ नव्हता, महत्त्वाचा वेळ नव्हता. लोखंडालाही तेवढेच पैसे गेलेले आहेत, RCCलाही तेवढेच गेले असते, पण वेळ वाचला आहे लोखंडामुळं. कसं तर RCCचं बांधकाम स्लॅब पडल्यावर 22 दिवस स्लॅब खोलता येत नाही. आणि एक स्लॅब म्हणाला तर आमचा स्लॅब खूपच मोठा झाला. एक बंगला जरी असला तर बंगला इतका मोठा नसतो. आमचं सांगितलं 1500 स्क्वेअर फीट खाली आहे. आता 1500चं स्क्वेअर फीट आणि शिवाय गॅलरी इकडे वाढल्या तिकडे वाढल्या, ते वेगळंच झालं. मग त्यामुळे काय झालं असतं, तो स्लॅब पडता त्याला वेळ गेला असता. तो खोलायला 22 दिवसानंतर तो स्लॅब खोलत नाही तोपर्यंत त्याच्यावरचं बांधकाम होऊच शकत नाही. मग ते 22 दिवसानंतर पुन्हा वरचं होणार. मग असं महिना आम्हाला थांबावं लागलं असतं आणि अशी कामं करायला लागली असती. म्हणून आम्ही म्हटलं तसं नको, आपण ह्याच्यामध्ये जसं उरकून टाकू. तर मला कमेंट आलेलं की असं नसतं, असं आम्ही स्लॅब बघितला नाही. तर असंच आहे. आता आमचं कसं स्लम एरिया आहे, त्यामुळे या इथे बरेच ठिकाणी असे स्लॅब नाही आहेत.
बहुतांश लोकांच्या घरामध्ये कसं घरावरती पत्रेच आहेत सिमेंटची. तर तुम्ही बघू शकाल ते बघा सगळे तुम्हाला जेवढे घरं दिसत आहेत सगळ्यांच्या घरांवरती पत्रेच आहेत. त्यामुळे आम्ही असं केलेलं आहे, म्हटलं पत्रे नको आता, पत्रे खूपच झाले म्हणून स्लॅब टाकू एकदाच मोकळा आणि वरती आपल्याला स्लॅब पण वापरायला मिळेल असं. ऐ बसला का? जिथं जागा दिसेल तिथं बसायचं आहे ना. येडी पण आली ना. येडे काय ग? ए येडे सुखा मच्छी काका इधर से इधर आ जाओ. हाँ इधर मत आ जाओ, इधर काम चालू है, उधर आ जाओ उधर आ जाओ. मित्रांनो मी आता सुक्की मच्छी घेते. बोंबील वगैरे आपल्याला मला म्हणजे भेटतच नाही तिथं. तर आला एक मच्छीवाला, तर बघूया म्हणजे सुक्की मच्छी. तर चला बघूया. बाबल्या पण इकडे मागं माझ्या बसल्या बघा. उतरा कुछ नहीं करेंगे. खाली पिली ना नाटक करें इनको ना. खाली बस लगे चला पड़ा. अरे पार्सल टाइगर समीर आपको नहीं भोंक रहा है, उसको भोंक रहा है. मार येड्याला मार जा येड्याला मार जरा येड्याला मार जा. हा मार त्याला मार. मारू त्याला मारू मार काय येऊ दे येड्याला तर काठीच घेते बा. येड्याला काठीच घेते आणि मग सगळ्या फेरीवाल्यांना भुकतो ना. हाँ अभी कोई नहीं आएगा. ये बहुत नाटक करते. किसी फेरी वाले को आने नहीं देते. दिखाओ बोंबिल आहेत. अब उस दिन भी क्या मैं आवाज देने वाली थी लेकिन ये लोग भोंकते हैं ना तो कोई फेरी वाला इधर आता नहीं. हमारे डर जाता है. कोई भी डरेगा भाई. कुत्ता है काटेगा तो 14 इंजेक्शन कौन लेगा. हो हे बघा बोंबिल द्या ना. हे बोंबिल कसे आहेत. ये बोंबिल कैसा है. ये बोंबिल नहीं खाएगा नहीं, खाली बांस लेगा. खाता नहीं वो बांस लेगा बस. हाँ वो मच्छी नहीं खाता, वो चिकन मटन खाता है. इसको ये हरामी है साला. इसको दिया एक जन को इतना पूरा तो वही चाहिए मेरे को बड़ा. तो 1 किलो है वो. अभी इतना क्या करेंगे. मैं बोंबिल के लिए आपको बुलाया. वो बड़ा है, ये छोटा बोंबिल क्या करे हम लेके. छोटा है. अरे दे दो ना भैया, थोड़ा बहुत रहेगा नीचे तो. ना ये है वो वजन से दिया. एक जन को बोला था वो राम जी नगर में. तो अभी इधर क्या है फिर. ये छोटा है. ये बोंबिल काय करूँ. तो बड़ा कौन लेके आएगा. कब आएंगे. तुम ले लो ना. इसमें से इतना क्या करें हम लेके. कितना के चाहिए. किलो का. ये क्या हलवा बनाएंगा इसका. कितना बोमिल चाहिए आपको. 50 का. 50 का इसमें का 10 बोमिल आएगा. एवढा कमी असतं का. बघ एवढा कमी नसतो. 12 देगा. भैया जी दिखाओ जरा निकाल के कितना बढ़िया है बोंबिल. बहुत अच्छा बोमिल है. बघा मच्छीवाला असा करतो आपल्याला. बोलतो 12च येणार 50ची. बघूया बोंबिल किती मोठी आहे ती. येडी बघा कुठे गेले. ही बघा अशी मॉडेलिंग चालली. हा सिमेंटवरती बाय बसली माझी जाऊन. काय ग. आणि हा येडा हा बधीर हा सगळ्यांच्या मागं लागतो. हा मोठा सगळ्यांचा हिरो. चल निघतो का तिकडा भित्र्या. वेळ झाले आता 5:30 वाजत आले. आता कामगार पण आजची सुट्टी करतील. त्याची बोंबील बघू द्या किती मोठे देतोय तो. तगड़ा है. काहे तगड़ा है भैया. तगड़ा नहीं है. इधर से फाड़ डालो ना. ऐसा फाड़ डालेगा तो इधर उधर गिरेगा. इतना गांठ बांध दिया जोर से. अरे नहीं खुलेगा भैया जी. बहुत मजबूत है. बस झाले चलो खुल जाएगा. अभी छुरी भी हमारे अभी घर में जाने के लगेगा निकालने के लिए. बघू दे किती काढून देतोय तो. 12 देगा. हाँ दाखव ना. 12 देगा. तो 20 का कितना देते हैं आप. 20 का नहीं देता. वो दूसरे के लिए लेकर जाता था. फिर आप बोल दिए जाड़ा चाहिए तब दे दिया. चला ठीक है. जाडा बड़ा दे दो. वाकडा तिकडा देऊ नका. टायगर तू बोंबील खातो. टायगरने बिस्किट खाल्ले तर तोंडाला लागलंय. आताच त्याला मैदानातून फिरवून आणलं बरं का. टायगर त्यांना सांग जास्त द्या म्हणून. आपल्याला जास्त द्या म्हणा. सांग टाइगर मच्छीवाले सांग. 12 छोटा मत दे दो. छोटा नहीं दिया हूँ इसमें. छोटा नहीं दिए नहीं भैया. 2 लगा के दो दे दो. नुकसान लग जाएगा. दूसरे के लिए लेकर वो दूसरों को थोड़ी गिनती मारने वाला है. दे दो लगा के दे दो. भैया क्या कर रहा है भैया. उधर जा. हाँ चलो पतला दे दिया. पतला नहीं. आपको मैं नाम ना नहीं बोला.
मैं अभी कैमरा में देखी हूँ इसलिए, नहीं तो मैं देखी नहीं अंदर कितना बड़ा है कितना छोटा दिया आपने। अब आपको दे दिया ना, हम ये ऐसे मोठा नाही टाकला, बारीक टाकला। मोठा दिया, मोठा बदल नका बांधू द्या इकडं, बघू दे जरा मित्रांनो। हा भैयाजीने आपल्याला दिलेत बोंबील। हा बघा, 2 लगा के दे दो तो देखो कितना बढ़िया। लगाया दो। ये 2 लगा के दिया तो ऐसा देने का, हाँ, अच्छा बोलेगा, वाला सच्ची दो, बोलता है। अच्छा वाला दे अरे दो। देखो ना हाथ। मित्रांनो चला, आपण घेतलेली आहे बोंबील नव्हते म्हणजे कसं काही भाजीपाला नसलं की मग आपली बोंबलाची चटणी, बोंबलाचं कालवण, असं सुक्की मच्छी असली की बरं पडतं। तर हे भैयाजी त्या दिवशी पण आलेले, पण मला काही घ्यायला मिळाली नाही। चला मी त्यांना आता पैसे देते। इथून उतरते, इथं बघा झाडं आहेत ना आपली, मोठे मोठे ओंडके आहेत, त्यामुळे इथं उतरायचा मोठा प्रॉब्लेम आहे। जाओ महाराज। हा घेतले बघ, घेतले। तू खाणार आहेस का? खात नाहीस ना, मग गप्प ना। टायगर चल, इथून जाऊ आपण खाली, या शिडीने जाऊ, उतर इथून, या शिडीने जायचं खाली, या इकडून या। हां चल इथून रस्ता दाखव मला, चल उतर। स्वतः उतरायला घाबरतोय बरं का। एकटा उतरायला मागत नाही, तर मला ये म्हणतो पहिले, मला म्हणतो तू जा पहिले, तिकडची प्रॅक्टिस झाली, इकडची झालेली नाही आहे ना। थांब जरा, आता थांब, उतरत्या, थांब, हळू या, पाठीमागून येऊ नको, माझी चप्पल येऊ, पाय देतोस तू आणि मग माझं तोंडावर पाडशील मला। उतरू दे मला हळूहळू, जा आता तू, हळू जा, चल उतर ना, का हे लागल तोंडाला बॉटम पट्टी ठेवली। चल थांब, इथून उतरू दे। हे बघा, इकडची अशी रूम आपण प्लास्टर करायला घेतलेत, इकडची एक भिंत झाली आत्ता, एकच मिस्त्री सकाळपासून होता ना, त्यामुळे लेट झालं। आणि इकडं आपलं बाथरूम वगैरे बांधायचे काम चालू आहे। बाथरूम इकडे घेतलाय, टॉयलेट इथं होणार आहे, ते तुम्हाला मी उद्या दाखवेलच काय कुठं। मला असं कमेंट पण आलेलं आहे की नेमकं अजून काही कळत नाही आतमध्ये काय होणार काय नाही, समजणार तुम्हाला, लवकरच कळेल। होऊ द्या, एक एक बनते आता, सध्या झाल्यानंतर दिसणारच आहे। इथे बाथरूम पण येणार, बेडरूम सुद्धा येणार आहे, टॉयलेट याच रूममध्ये आहे, किचनचा रूम पण झाला आहे आपला। हा बघा, ओ लल्लू मिस्त्री, अरे वा, हे बघा आमचा नवीन मिस्त्री आलाय लल्लू भाई, और ये तो जुना ही है सूरज भैया। गाइस कैसे हो? सब गाइस ठीक है, तुम कैसे हो? गाइस बोल रहे हैं भाई फटाफट काम करा। अभी कितना तेज करूं? हाथ पे रेडी जमा के द्या ना। हे बघा, हे आपलं झालं इकडे किचनचा रूम सेपरेट बनवला, वरपर्यंतची पडदी उचलली, हा तो हॉल आहे। हा दरवाजा इकडून कोपऱ्यातून खोलला, आपला पहिले मधून तिकडून होता ना, तो बंद केला, इथून खोलला। आणि इथून आपला जो दरवाजा होता टायगर, इथून पायऱ्यांनी उतरून यायचा, तो इथून खोलला असं। हा मधून पण केले ना शिडी यायला, हा नाही तर इथून खोललाय दरवाजा। आणि हे असं, तर असं कसं म्हणजे किचन एकदम ओपन नको ना, म्हणून आम्ही हे असं एक रूम वेगळा केला। हां मुझे मारो लेबो कि वहीं लाबो? काय बोलला, काय कळालं कोणाला? ए जल्दी चलो, आज ये फाइनल करके जाने वाले दोनों भी। हाँ देख आया ना, काम पे आ गए कि नहीं, अभी बनाया था वो, फिर सुनता नहीं है किसी का। त्याला मी मागाशीच बोललेली की अर्ध्या कोणीचा बाल बनवतो, नाही बोललेला नाही, आणि मग आता बनवलं बघ कसा आला कामाला। काय बोलताय? थांब ना बाबा, असं काय करतो? नाव केली। ए घरात नाही यायचं, पळू नको, पुसायचं, अजून पुसायचंय, पळू नकोस शाण्या, लगेच पळायला लागला। रोज गरम पाण्याने मस्त मज्जाच वाटते त्याला। हा आंघोळीला असं पटकन येतो पळत लगेच, भारी वाटतं, गरम पाण्याने शेक मिळतो ना चांगला। हा सिमेंटमध्ये दिवसभर भरायचं आणि हे करायचं, रात्रीची अशी आंघोळ पांघोळ करत बसायची। मला बरेच जण बोलतात रोज आंघोळ चांगली नाही, पण आता याला स्वच्छ तर करावंच लागणार, नाही तर हा काय घरात तर बसत नाही, सारखा जातो ते सिमेंटमध्ये खाली, तर जमिनीवर बसायला, नाही तर वरती जातो, पाय घेऊन जाते, पाय एवढे धुवायला लागतात। आता घरात आल्यावर बघा कसा बसेल बरं का, मी तुम्हाला दाखवते याची नखरे। तर माझ्या इकडे जेवण चाललंय, भाकरी चालली, इकडं भाकरी पण झाली माझी, भाजली मस्त भाकरी। इकडे टायगरची कलेजी उकळते।
बसली बाबली बसली. कशी बसली आता वाट बघते त्यांची. कधी येतील मला पुसायला. बघा ते येतील ना इथं पुसायला तेव्हा मग इथं बसेल लोळत. तुझं अंग स्वतः पुस ना पुस. ती बघ चादर सगळी साईडला घालवली टायगर. चादरीवर झोपता येत नाही नीट. काही ना कायला पुसू. राहू द्यायला असंच. राहू द्यायला असंच. बघा बघा या पोराचे लाड. लाड साहेबाचे लाड. कान बिन पुसत आतमध्ये कानला हे झालेत त्याचे. हात बीत सगळे वर करून देतो त्यांना. इथून पण पुसा म्हणून. झाले ना आता अंग पुसून बाळा. झोप आता. ए येडे जा तिकडं जा. गेली येडी गेली. आता तू झोपून घे. येडी आली तर लगेच कान वटरून बघायला लागला. ते येतात भांडणं करून आणि याला येतात सांगायला इथं बाई भांडणं झाली की हा भाई लगेच तयारीतच असतो. हा झोप गपचूप. आंघोळ केलेस ना झोपून घे. सुमित नाही आलाय. गाडीचा बघा कसा आवाज घेतोय. रस्त्यावरून गाड्या कुठल्याही चालल्या की याला लगेच सुमितचीच गाडी येते काय. लोकांना गाड्या नाहीत. लोकांच्याकडे गाड्या नाहीत का. बोपा चला. गुड बॉय. असं तर चला मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत